प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत ख्रिसमस स्पेशलमध्ये रम केक. तर साहित्य बघूया. 300 ग्रॅम मैदा वाटीने 3 वाट्या सपाट वाटी घ्यायची, जास्त दाबून भरायचं नाही आहे, आणि चाळून घेतलेला. 300 ग्रॅम पिठी साखर 3 वाट्या. त्यानंतर 2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून बटरस्कॉच इसेन्स, 3 टेबलस्पून कोको पावडर, पाव चमचा मीठ, 5 अंडी. मोठी अंडी आहेत म्हणून 5 घेतली, छोटी असेल तर तुम्ही 6 घेऊ शकता. त्यानंतर मिक्स करण्यासाठी काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुके आणि पिवळे मनुके घेतलेले आहेत आणि हे रममध्ये भिजवलेले आहेत. हे अर्धी वाटी. आणि गार्निशिंगसाठी पण काळे मनुके, पिवळे मनुके, काजू बदामाचे काप आणि टुटी फ्रुटी. आणि आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचे. तर इथे 1/4 कप मी साखर घेतलेली आहे. तर आधी आपण कॅरमल बनवून घेऊया. आता इथे एक फ्राईंग पॅन घेतलेलं मी आणि आता त्यात साखर घालूया. साखर विरघळत आली की कलर चेंज झाला की आपण त्यात थोडंसं गरम पाणी घालणार आहोत. अशा चमच्याने 2-3 चमचे गरम पाणी घालायचं. छान डार्क कलरवर करून घ्यायचे. हे बघा, कलर चेंज व्हायला लागलाय. थोडासा अजून डार्क होऊ देऊया. गॅसची फ्लेम कमी करू. हे बघा, डार्क कलर झाला. आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकूया. अंगावर येतं, जरा लांब होऊन टाकायचं आणि हळूहळू टाकायचं. हे बघा, छान कलर आलाय. आता काढून घेऊया. आता इथे मी 300 ग्रॅम लोणी घेतलेलं आहे. थोडंसं कोमट करून घेतलं. त्यात आपल्याला आता साखर टाकायची. तर मिक्स करून घेऊया. यातच आपल्याला अंडी टाकून घ्यायची. हे बघा, 5 अंडी टाकली मी. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. वेगळी सुद्धा तुम्ही फेटून मग यात टाकू शकता. आता यातच आपल्याला इसेन्स पण टाकायचा. थोडा थोडा मैदा घालूया. मी भांडं चेंज करून घेते. हे भांडं छोटं पडेल. भांडं चेंज केलं, मोकळं फेटता येईल मला. आणि एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट विसरले मी सांगायला, त्याबद्दल सॉरी. रम. यात मी भिजवले होते काजू, बदाम वगैरे सगळं ड्रायफ्रूट्स, आणि ती आपल्याला 3 ते 4 चमचे टाकणार आहोत. जास्त नाही टाकायची. 2 ते 3 चमचे टाकली तरी चालेल. तर हे मिक्स करते मी आणि मग तुम्हाला दाखवते.
आता चोको पावडर टाकते. कॅरेमल घालूया. 3 चमचे घातलं मी. आता रम 3 चमचे. आता ड्रायफ्रूट घालूया. हे मी मैद्यामध्ये घोळवून घेतले, रम मध्ये भिजवले होते ते. आता मी ओव्हन प्रीहीट करून घेते. तोपर्यंत आपण गार्निशिंग करून घेऊया. आता सर्वात शेवटी आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि मीठ, आता हे छान मिक्स करून घेऊया. प्री हीटेड ओव्हनमध्ये 170 डिग्रीला 25 ते 30 मिनिट आपण करून घेणार आहोत. आता बॅटर ओतून घेऊया. असं भांड तयार करून घ्यायचं. टीन बटर पेपर लावलेला आहे, ग्रीसिंग करून घेतलेला आहे. आता यात आपल्याला ओतून घ्यायचं. असं स्प्रेड करून घ्यायचं. समान आलं पाहिजे. गार्निशिंग करून घेऊया. बघा अशा प्रकारे मी गार्निशिंग करून घेतलं. आता प्री हीटेड ओव्हनमध्ये आपल्याला 170 डिग्रीला 25 ते 30 मिनिटं ठेवूया. असं टॅप करून घ्यायचं 1-2 वेळा, म्हणजे एअर्स असेल ते, एअर बबल असतील ते निघून जातात. आता ओव्हनमध्ये ठेवून देऊया. हे बघा आपला केक तयार आहे. आता हा बऱ्यापैकी गार झालेला आहे. आता याला आपण फिलिंग करूया. तर असे याला होल्स करून घ्यायचे. हे बघा असं छिद्र करून घ्यायचे आणि मग ब्रशने ब्रशिंग करून घ्यायचं. हे बघा केक थोडासा कोमट असायला हवा. आता हा आपण ठेवून देऊया. झाकून ठेवून द्यायचं. छान बेक झालेला आहे. हा ओव्हनमध्ये 1 किलोच्या प्रमाणातला केक ओव्हनमध्ये केलेला. कट करून घेऊया. सर्व केक कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आपला 1 किलोच्या प्रमाणातलाही केक कापून तयार आहे. हा पण केक खूप सुंदर झाला, ओव्हनमध्ये केलेला आहे. एक तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा मऊ लुसलुशीत झालेला आहे, बघू शकता. तर जर तुम्हाला ही 1 किलोच्या प्रमाणातली रेसिपी रम केकची आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.